पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडून केला जातोय। पर्यटकांसाठी हा परिसर बंद करण्यात आलाय। तपास यंत्रणेला अडचण येऊ नये म्हणून जम्मू काश्मीरचे पोलीस वाहन अडवत असून पुढे जाणाऱ्या गाड्यांना अडवण्यात येतंय। इथल्या परिस्थितीचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही अंतर म्हणजे 10 ते 15 किलोमीटर आधीच या ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे। प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी केली जाते आणि हा टुरिस्ट स्पॉट आता बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की गस्तीवरती असलेले जम्मू काश्मीरचे पोलीस हे जे पर्यटनासाठी येत असलेल्या गाड्या या इथनच वळवताना पाहायला मिळत आहेत। पुढे कुणालाही जाऊन दिलं जात नाहीये। आता या संपूर्ण प्रकरणाचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते एनआयएकडे गेलेले आहे आणि एनआयएची टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना दुसरीकडे बॅकअप जम्मू काश्मीर पोलिसांकडनं त्या ठिकाणी गर्दी होऊ नये, पर्यटक त्या ठिकाणी जाऊ नये किंवा धोक्याच्या सूचना या अनुषंगाने याच ठिकाणी सर्वच पर्यटक असतील किंवा इतर बाहेरनं येणारी नागरिक असतील त्यांना याच ठिकाणी थांबवत आहेत आणि इथनच परत जाण्याच्या सूचना देखील दिल्या जात आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनमध्ये बाधा येऊ नये। या संपूर्ण घटनेची जो तपास आहे तो एनआयएकडनं आता सुरू झालेला आहे। जे 4 आरोपी आहेत, दहशतवादी आहेत, त्यांची देखील ओळख पटलेली आहे। ही ओळख पटविण्यासाठी त्या ठिकाणी स्केच देखील त्या आरोपींचे काढण्यात आले। विविध ठिकाणी ते स्केच पाठवण्यात आलेले आहेत या आरोपींच्या ओळख पटविण्यासाठी। तर दुसरीकडे त्या ठिकाणचे सीसीटीव्ही जे आहेत हॉटेल्समधले ते देखील तपासले जात आहेत। एनआयएने इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेले आहेत। ज्या आरोपींनी या गोष्टी किंवा ही जी हल्ला केलेला आहे त्याच्या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा देखील तपास करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे पहलगामपासून काही अंतरावरतीच सर्व गाड्या या थांबवल्या जात असून त्या ठिकाणाहूनच सर्वच पर्यटक असतील किंवा इतर व्यक्ती असतील त्यांना परत पाठवलं जात असल्याचंच पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, पहलगाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।